इंद्रधनुष्य, तू उधाण, तू अंगार. रिहर्सल आहे ना? एक सुंदर क्रिएटिव्ह पार्टनरशिप आहे. तीन क्रिएटिव्ह रोड्स टू सिनेमा. मी राजश्री लांडगे, सिटीजनची लीड ॲक्ट्रेस आणि प्रोड्युसर सुद्धा. ॲक्टिंग एक खूपच एक्सप्रेसिव्ह आर्ट फॉर्म. मी सुरेश देशमाने ॲज अ DOP म्हणून गेली 25 वर्ष काम करतो आहे. सिनेमॅटोग्राफी इंडिपेंडंट एक्सप्रेसिव्ह आर्ट फॉर्म. म्हणजे आमचं डोकं तिघांचे प्रचंड सुपीक आहेत आणि डिरेक्शन आणि स्टोरी टेलिंग, रायटिंग एक तिसरी वाट. काम करत असताना एक क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन जे लागतं ते क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी म्हणून आपण स्वतः काहीतरी करायला लागतं. आम्ही क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स आहोत आणि द बॅनर इज कृष्णराज फिल्म्स. ओ मॅडम, सेक्स एज्युकेशन शिकवा ना. स्टाईल आहे बाकी. राजश्री राजेश शिर्के तशी आयटम आहे, हॉट आहे, सेक्सी आहे. त्यानंतर पायाने जसं हे करेल तसं इकडून स्प्लॅशेस टाकायचं. आणि सुरेशनी मला राजश्रीची ओळख करून दिली. आम्ही मित्र म्हणून भेटलो, जस्ट व्हेरी कॅज्युअल. इट वॉज मला तिच्याबरोबर फिल्म करायची होती किंवा तिला माझ्याबरोबर काम करायचं होतं किंवा आम्हाला तिघांना काही करायचं होतं, असं काही नव्हतं. आम्ही जस्ट भेटलो, आम्ही खूप चांगले मित्र झालो, एक फॅमिली झालो. सिनेमा बनवायचं काही कोणी, ती तिचं काम करत होती, मी माझं काम करत होतो, सुरेशचं काम करत होतो. आम्ही सुरेश आणि मी एकत्र पण काम करत होतो. पण कधीच असं वाटलं नाही की आम्ही सिनेमा बनवू वगैरे वगैरे. तिघे वर्ल्ड सिनेमाचे इतके अवेअर असल्यामुळे तिघे वर्ल्ड सिनेमाबद्दल बोलायचे. आपल्या इथे असं का होत नाही, आपल्याकडे स्केल्स का ओलांडला जात नाही, आपण त्याच स्केलला का राहतो. आणि आम्हाला ती चौकट तोडायची होती. अशी एक अनकन्व्हेन्शनल फिल्म केली पाहिजे, झाली पाहिजे, कोणीतरी केली पाहिजे. आणि बोलता बोलता आमच्यामध्ये एक फिल्म निर्माण झाली आणि दॅट फिल्म इज सिटीजन. सुरेश देशमानेंबरोबर तुम्ही जेव्हा काम करता ॲज अन ॲक्टर म्हणून, तेव्हा तुम्ही खूप काही शिकता. तुम्हाला स्वतःला कसं चांगलं कॅमेरामध्ये तुम्ही दिसू शकता, तुम्ही कसं ॲक्ट केलं पाहिजे. आणि ॲज अ डिरेक्टर म्हणतो तो परिपूर्ण आहेच, कारण त्याचे व्हिज्युअल्स असतात ते त्याच्याकडे खूप रेडी असतात, क्लिअर असतात त्याचे व्हिज्युअल्स. त्यामुळं त्याच्यासोबत काम करताना मी अनेक चित्रपट केलेले असल्यामुळं काय झालं की त्यामुळे त्याचे एकंदरीत व्हिज्युअलाइज कशा पद्धतीने करतो तो फिल्म्स, त्याची स्टाईल कशी ठेवतो, त्याचे प्रेझेंटेशन किती करतो, त्याला प्रत्येक डिपार्टमेंटमधलं त्याला माहिती आहे. तो फ्रेम लावत असताना देखील फ्रेम का लावायची, कशी लावायची, कशासाठी लावायची हे तो पूर्णपणे एक्सप्लेन करतो. सिटीजनमध्ये अमोल शेडगेंनी जे द अमोल शेडगे टच टाकलेला आहे त्याच्यामध्ये, आणि जी कमांड अमोल शेडगेंची स्क्रिप्टवर आहे किंवा त्यांच्या स्टोरीवर, स्क्रीन प्लेवर आहे, आय कॅन गॅरंटी यू की आपल्या इंडियामध्ये असतील, खूप चांगले चांगले असतील, पण जो स्क्रीन प्ले सेन्स अमोल शेडगेंचा आहे आणि जसा तो लिहितात हे खूप युनिक आहे आणि मला त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं आहे. न्यूकमर्स घेतले त्या फिल्ममध्ये, फ्रेशनेस आहे या फिल्ममध्ये.
न्यूकमर जे आम्हाला वाटलं की ते सूट करतील. अभिनय आम्ही तिथे बघितला नाही. वी मेड देम ॲक्टर्स, वी टॉट देम हाऊ टू ॲक्ट इन आवर फ्रेमवर्क अँड दॅट इज वॉट सिनेमा इज ऑल अबाउट. म्हणजे थोड़ी सी रॉ टैलेंट असते, थोड़ा सा मिट्टी इधर से लिया, थोड़ा सा मिट्टी उधर से लिया और एक स्कल्पचर बनाया. यही सिनेमा है, ये बनी है. अब आपके हाथों में है कि आप हाऊ टू जज इट आणि कसं बघता. खूप बरं वाटलं. मस्त टीम आहे आणि आय होप फिल्म सक्सेसफुल व्हावी, सुपर हिट व्हावी. फिल्म अगदी नवीन ढाच्याची आहे. त्याच्यानंतर यंगस्टर्सची आहे. जसं नाव आहे फिल्मचं द सिटिझन, तर ते सिटिझनसारखं असं म्हणजे त्याला काही सिरियस किंवा द टिपिकल सिटिझन नाव असं नाही आहे. ते ही फिल्म सगळ्या यूथचा आवाज आहे असं मी म्हणेन, माझा आवाज आहे असं मी म्हणेन. पहिल्यांदा या सिनेमात अभिनयाची ट्रीटमेंट आहे. राजश्री लांडगे हॅज परफॉर्म्ड ब्रिलियंटली अँड शी हॅज अंडरस्टूड इकॉनॉमी ऑफ एक्सप्रेशन. हे करणं ही खूप मोठी गोष्ट असतं, करणं नंतरची गोष्ट आहे. फास्ट कार, फास्ट बाईक्स, एक मॅड फिलॉसॉफी आणि त्यातूनच हळुवारपणे होणारा स्पंदनांचा स्पर्श. अगदी पहिला एक क्रांती, एक संघर्ष, काही मोजक्या क्षणांची गोळ्याबीज. राजश्रीनी गंगी कॅरेक्टर केलेलं होतं ते खूप आजपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आहे. सो ॲज अ ॲक्ट्रेस म्हणून तिनं ते प्रूव्ह केलेलंच होतं. पण ह्या फिल्ममधलं कॅरेक्टर टोटली गंगेपेक्षा वेगळं कॅरेक्टर आहे आणि तिनं ज्या पद्धतीनं ते कॅरेक्टर येत होतं फिल्म ह्या स्क्रीन प्लेमध्ये किंवा या स्टोरीमध्ये, त्यासाठी पूर्णपणे तिने हार्डवर्क केलं. त्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी. ह्याच्यासाठी दुसरं काही कास्टिंग असू शकतं का की मीच असलं पाहिजे किंवा काय? तर त्या दोघांचंही एक मत असं झालं की जर तू नाही करत आहेस ही भूमिका तर अजून कोणी नाही करत आहे. सिटिझन मध्ये जे राजश्री शिर्के नावाचं कॅरेक्टर आहे हे तुझंच रिफ्लेक्शन असू शकतं, हे आपलं रिफ्लेक्शन असू शकतं. तुझ्यापेक्षा चांगलं डिलिव्हर ते होऊ शकत नाही. आजपर्यंतच्या मराठी चित्रपटामध्ये सगळ्यात स्टायलिस्ट आणि स्टायलायझेशन केलेली फिल्म म्हणजे फक्त सिटिझन आहे. इट इज अ फिल्म फॉर यूथ, इट इज अ फिल्म फॉर एव्हरी युवा सिटिझन and it is a film for everybody who is aware of himself and is aware of his responsibilities, his freedoms, his enjoyments, his everything. पूर्ण महाराष्ट्रात खेडोपाड्यात असेल, शहरामध्ये असेल, मेट्रोजमध्ये असेल, कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या जिथे स्कूल्स आहेत, जिथे कॉलेजेस आहेत, त्या सगळ्यांसाठी ही फिल्म आहे. आणि ती फिल्म स्टुडंटसाठी आहे. तसंच म्हणूनच ती फिल्म फॅमिलीसाठी सुद्धा आहे. इज प्युअरली एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. त्याच्यामध्ये थोडंसं युरोपियन फ्रेंच सिनेमाचे काही टेक्निक्स यूज केलेले आहेत जे कदाचित सर्वसामान्यांना कळणार नाही, पण सर्वसामान्यांना ही फिल्म काहीतरी वेगळी दिसते आणि खूप कमालीची सुखद वाटते. डोळ्याला आय प्लीजिंग आहे कम्प्लिटली. द सिटिझन इज अ लक्झरी फॉर यू आमच्याकडनं. आणि मराठीमध्ये जनरली आता खूप क्लास अपट फिल्म्स बनत आहेत, पण आमचा सिटिझनचा क्लास हा काहीतरी वेगळ्या लेवलला आहे
आणि हा क्लास मेंटेन करत असताना, ही लक्झरी मेंटेन करत असताना दिस फिल्म इज फॉर मासेस ऑल्सो. म्हणजे आम्ही खूप लॅविशली ही फिल्म शूट केली आहे. तिची ट्रीटमेंट खूप लॅविश आहे. त्याच्यामध्ये कॉस्ट्युम्स असतील, त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक गोष्ट असेल, घड्याळापासून ते गाड्यांपासून ते आम्ही खूप इंटरनॅशनल ब्रँड्स वापरलेले आहेत. कृष्णराज फिल्मतर्फे सिटीजन नावाची नवीन फिल्म घेऊन येत आहे. 16 ऑक्टोबर 2015 रोजी ती रिलीज होत आहे. प्लीज कमेंट सीट 16 ऑक्टोबर 2015 ना 15. आयुष्य एक स्वच्छंद स्वतंत्र भरारी घेण्याचा अट्टहास. एक शिक्षण, कॉलेज, फास्ट लाईफ, फास्ट कार्स, फास्ट बाईक्स, फास्ट सर्व काही. राजेश शिर्के हा मायक्रोमिनियन एखाद्या पुरुषाचं किंवा माणसाचं कॅरेक्टर अतिशय छानपणे जज करू शकतो. एक मॅड फिलॉसॉफी. त्यातून हळुवारपणे अलगद होणारा स्पंदनांचा स्पर्श, अगदी पहिला एक अनुभव, हवासा, प्रेम म्हणजेच आयुष्य, जगण्याचा खरा अर्थ. आयुष्य एक संघर्ष, एक क्रांती, काही मोजक्या क्षणांची गोळाबेरीज. एक गणित न सुटणारा कदाचित. तरीही तोच अट्टहास स्वतंत्र भरारी घेण्याचा, जगण्याचा.